काय अशी गोष्ट असते की आपण 350 वर्षानंतर हृदय अशी सांभाळत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपण नुसतं उच्चारलं. आता या लहान मुलांनी एक चांगलं गाणं म्हटलं. या मुलांच्या गाण्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम हे इतकं जन्मजात कसं येतं महाराष्ट्राच्या मातीत. या सगळ्या गोष्टी या आज संपूर्ण भारतभरात का आहेत? याचं एकमेव कारण म्हणजे परिस्थितीची आव्हानं ओळखून शिवाजी महाराजांनी जे निसर्गाने दिलेल्या, ते परमेश्वरासारखे काहीतरी ईश्वरी अवतार वगैरे काही नव्हते. हाडा मासाचा तुमच्या आमच्यासारखा माणूस होता. पण एक साधा माणूस आपल्या समाजाची, राज्याची, मातीची, राष्ट्राची आव्हानं ओळखून तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या बांधवांना एकत्र करून काय करू शकतो याचा परिपाठ त्यांनी जगात निर्माण केला. आणि तो केवळ इतिहासातल्या एका विशिष्ट कालखंडात झाला नाही, तर तो आजतागायत, ते गेल्यानंतर सुद्धा आजही त्यांनी शिकवलेल्या या प्रत्येक गोष्टीचे संस्कार आपण जपत असतो. उद्या 10 नोव्हेंबर म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा काढला तो दिवस. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा दिवस. कशासाठी स्मरण करायचं? शिवाजी महाराजांचा उच्चार तर दर दिवशी प्रातस्मरणाला केला. जसं आपण ईश्वराचं प्रातस्मरण करतो, तसं शिवाजी महाराजांचं सुद्धा दर दिवशी स्मरण करून दिवसाची सुरुवात जर केली तर तो दिवस सोनियाचा होईलच की. पण उद्याचा दिवस हा अतिशय खास काय, आणि त्याच्या पूर्वसंध्येवर इथे या दोन संघटनांनी शिवप्रताप दिनाचा हा कार्यक्रम आयोजित केलाय. सगळ्यात पहिल्यांदा प्रतापगडाच्या रणसंग्रामाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा जर विचार केला, 1630 ते 1680, पुढं 50 वर्षाचं आयुष्य. त्यातही ज्याला आपण म्हणूया की कार्यकालीन जीवन किती आहे, तर जवळजवळ 35 वर्ष. 14-15व्या वर्षी त्यांनी स्वराज्याला सुरुवात केली, बांधणीला. आणि केवळ 35 वर्षामध्ये, म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळेला गेले 1680 साली, त्यावेळेला स्वराज्यामध्ये 200हून अधिक किल्ले होते. संपूर्ण कोकण प्रांत, घाटमाथा प्रदेश, बागलाणा पासून ते खाली जिंजी पर्यंत एवढी विस्तारलेली स्वराज्याची सीमा. आणि जर रोख खजिन्याचा जर आकडा घ्यायचा झाला तर 2 लक्ष होनांचा एवढी संपत्ती. या सगळ्याचा जर विचार आपण केला तर केवळ 35 वर्षात या माणसाने आपल्या प्रयत्नांवरती जे साध्य केलं ते केवळ आणि केवळ चमत्कारासारखं नवल वाटत आहे असंच होतं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली अफजल खान वध ही घटना, प्रतापगडचा रणसंग्राम ही घटना त्यांचं संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणार. आता अफजल खान वध किंवा प्रतापगडचा रणसंग्राम हे शिवचरित्रातलं पहिलं अशी लढाई आहे का? पहिलं युद्ध आहे का? नाही. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित असेल मला माहित नाही, पण शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं मोठं युद्ध हे बसनूरला, म्हणजे आपल्या बेलसरला, सासवडच्या जवळ फतेह खानाबरोबर झालं. आणि त्यावेळेला त्यांचं वय अत्यंत लहान, म्हणजे 19 वर्षाचं. आणि 19 वर्षाच्या अत्यंत तरुण वयामध्ये त्यांनी पहिली मोठी लढाई केली होती फतेह खानाची. आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आपण साधारणपणे म्हणतो की शिवाजी महाराज 5 पातशाह्यांबरोबर लढले. 5 पातशाह्या या बहमनीचे 5 तुकडे झाडून त्याचे
5 पातशाह्या झाल्या. पण शिवाजी महाराजांचं जे आयुष्यातलं सगळा संग्राम आहे तो प्रामुख्याने आदिलशाही, मोगल, जंजिऱ्याचा सिद्धी, थोडा मैत्रीचे संबंध असलेले पण कुतुबशाह गोवळकोंड्याचा, इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच असे परकीय एवढ्या लोकांच्या मध्येच त्यांचं संपूर्ण आहे. काहींच्या बरोबर मैत्रीचे संबंध, काहींच्या बरोबर युद्धाचे प्रसंग, वेळ येईल तसं. या सगळ्या शिवचरित्राच्या प्रवासामधला अफजल खान वधाचा अध्याय हा सर्वात महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा. याचं कारण तुम्हाला मी त्यावेळेला म्हणजे शिवकाळामध्ये त्यावेळेला आपल्याकडे वृत्तपत्र नव्हती, पण लंडनला वृत्तपत्र चालू झालं आणि त्यावेळेला त्या खेड्यांनी छापखाना असायचा, त्याच्यामध्ये छोट असं वृत्तपत्र, त्याला आपण पेपर म्हणतो, न्यूजपेपर. तर तो पेपर त्यावेळेला प्रसिद्ध करतो. त्याच्यात जगभरातल्या कुठे कुठून असलेल्या बातम्या, त्याच्यातली एक छोटी बातमी ही अफजल खान वधाची त्यावेळेला आली. म्हणजे जागतिक स्तरावरती किती मोठी कीर्ती या एका प्रसंगाने झाली शिवाजी महाराजची, याची आपल्याला जाणीव होते. आता प्रतापगडचं युद्ध किंवा अफजल खान हा स्वराज्यावर चालून का आला, त्याची थोडी पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना आदिलशहाने अटक केली. ते अटक करताना त्यांच्या पायात बेड्या ठोकणारा माणूस सुद्धा अफजल खान होता. या त्यांची विजापुरात धिंड काढण्यात आली आणि त्यांना कैदेत ठेवण्यात आलं. या शहाजी राजांना सोडवण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी जे राजकारण केलं त्याच्यामध्ये त्यावेळेला त्यांनी मोगलांशी, मुराद बक्ष हा शहजादा होता, त्यांच्याशी संधान बांधलं आणि शहाजी राजांच्या सुटकेसाठी आदिलशाहीवर दबाव आला. या अफजल खानाचा शहाजी राजांच्या कैदेशी पहिला संबंध येतो. पहिलं म्हणजे त्याच्या आधी पण संबंध आहे, पण इथे प्रामुख्याने या प्रतापगडच्या युद्धाशी संबंध येतो. हा भोसले कुटुंबाचा अत्यंत आडवेगी. आता बघताना शहाजीराजे सुद्धा आदिलशहाचे सरदार होते, अफजल खान सुद्धा आदिलशहाचा सरदार होता. पण एक विशिष्ट प्रकारची असूया याचं कारण शहाजीराजे हे निजामशाहीच्या मध्ये, निजामशाही संपण्यापूर्वी निजामशाहीच्या शेवटच्या मुर्तुजा बादशाला घेऊन तख्तावर बसले होते. म्हणजे एक पहिला मराठी माणूस त्यावेळेला निजामशाहीच्या तख्तावर बसला होता. भले नामदारी किंवा त्या मुर्तुजाच्या वतीने बसला होता, पण तरी सुद्धा ही घटना ही एखाद्या मुस्लिम सरदाराला अत्यंत राग आणणारी होती. ही संभाजीराजे म्हणजे शहाजीराजांचे वडील पुत्र, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, हे खाली कनकगिरीच्या वेढ्यात आदिलशहाच्या वतीने लढत असताना या अफजल खान, तो त्या युद्धात होता, त्याने अशी योजना केली की तोफेचा गोळा हा त्या युद्धामध्ये अशा टप्प्यामध्ये संभाजीराजे येतील की जिथे तो तोफेचा पलीकडच्या म्हणजे शत्रूच्या तोफेचा गोळा त्यांना लागेल. अशा विशिष्ट प्रकारे संभाजी राजांना कट करून या अफजल खानाने मारलं. म्हणजे शहाजी राजांना बेड्या ठोकल्या, संभाजी राजांना मारलं. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम पुणे आणि आजूबाजूच्या मुलखाचा, त्यांना जो शहाजीराजांची जहागीर होती, तो मुलूक पहिल्यांदा स्वराज्यामध्ये आणला. पण त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे लक्ष होतं ते होतं कोकणात. आणि कोकण मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्यांदा जावळी ही ताब्यात घेतली 1656 साली. आता कुठे आहे जावळी, तर तुमच्यापैकी बरेच लोक महाबळेश्वरला गेले असतील. तर महाबळेश्वरच्या खाली किंवा त्याच्या अगदी डोंगराच्या एका रांगेवर जावळीचं अरण्य. जावळी प्रतापगडाच्या बरोबर खाली. कोकणामध्ये उतरण्यासाठी जे घाट आहेत ते घाट हे महाबळेश्वराच्या दोन्ही बाजूने आहेत. आणि त्यामुळे हे जावळीचे जे चंद्रराव मोरे होते, म्हणजे जावळी ही आदिलशहाचे सरदार असलेले चंद्रराव मोरे, आणि हे स्वतंत्र स्वतःला संस्थानिक मानत
गब्बर झाले होते. याचं कारण दोन्ही बाजूनी घाटमाथ्यांवरनं जाणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांच्याकडून त्यांना अत्यंत उत्पन्न मिळेल आणि या सगळ्यामुळे ते प्रचंड गब्बर झाले होते, मस्तवाल झाले होते. या जावळीचा दौलतराव मोरे हा मेला. चंद्र हा त्यांचा किताब आहे त्या घराण्याचा. तर दौलतराव मेल्यानंतर त्याच्या पत्नीने कृष्णाजी नावाच्या एका मोऱ्यांच्याच कुटुंबामधल्या माणसाला दत्तक घेतलं. अफजल खान हा वाईचा 6 वर्ष सुभेदार होता आणि या अफजल खानाने या वाईला आल्यानंतर सर्वात पहिलं जर काय केलं असेल तर या दत्तकाला नामंजूर केलं. आता हा जो मोऱ्यांचा दत्तक आहे हा दत्तक गादीवर यावा म्हणून शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले होते. अर्थात शिवाजी महाराजांचं लक्ष जावळीवर होतं आणि जावळी येण्यासाठी, स्वराज्यात येण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांचे प्रयत्न होते. आणि शिवाजी महाराजांनी जावळीवरती हल्ला केला, मोऱ्यांचा पराभव केला. कारण मोरे एकदा गादीवर बसल्यानंतर पुन्हा मस्तवाल झाले. आपल्याला शिवाजी महाराजांनी मदत केली हे विसरले आणि मस्तवाल झाल्यानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला केला. जावळी ताब्यात घेतली. मोरे पळून रायरीवर गेले. रायरी म्हणजे रायगड, तोही त्यांच्याच प्रांतात येत होता, जावळीच्या प्रांतात. या रायरीवर गेले आणि तिकडे सुद्धा शिवाजी महाराजांनी हल्ला केला. 1656 या घटना घडल्या आणि जावळीसह सगळा मुलूक, रायरी सुद्धा म्हणजे रायगड किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. मोरे तिकडून गेले. त्या मोऱ्यांचा प्रतापराव मोरे हा थेट विजापूर पर्यंत जाऊन पोहोचला आणि या विजापूरला पोहोचलेल्या प्रतापराव मोऱ्यांनी आदिलशहाला असं सांगितलं की जावळी ताब्यात गेलेले शिवाजी महाराजांचा आणि आता सगळा तळकोकण जो आहे तो शिवाजी महाराज ताब्यात घेणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच लक्ष द्या. हे मुख्य कारण आहे अफजल खान वाईला येण्याचं. पण अफजल खान हा माणूस म्हणून काय होता याच्यावरती मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. अफजल खान हा अत्यंत सामान्य गरीब कुटुंबामधून जन्मला. आता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हा अफजल खान हा त्या पोवाड्यात म्हटल्याप्रमाणे भट्टारणीचा मुलगा आहे. आता या भट्टारणीचा मुलगा किंवा भट्टारी ही जमात आहे, मुस्लिम जमात आहे. आता या जमातीचं वैशिष्ट्य काय आहे तर ही जमात ही शिजवलेलं अन्न रस्त्यावर ठेवून विकायचं, उभं राहून विकायचं. हा साधारणपणे त्यांचा प्रमुख व्यवसाय. आणि असा असताना सुद्धा अफजल खान भटार व्यवसायापासून ते पाकखान्यापासून साध्या साध्या लढाया शिपाईपासून रणदुल्ला खान या अत्यंत मोठ्या अशा आदिलशाह सरदाराचा आवडता शिष्य होतो, त्याचा हस्तक होतो. या अफजल खानाने आपलं अख्ख्या दख्खनमध्ये एवढं मोठं वर्चस्व निर्माण केलं होतं. एक तर त्याचा धिप्पाड शरीर, साधारणपणे 6.5 फूट एवढा उंच, त्याच्या अंगामध्ये प्रचंड ताकद. असं एका ठिकाणी म्हटलंय की पहार, तो लोखंडी पहार दोन्ही हाताने वाकवत असेल, एवढी ताकद. अफजल खान क्रूर म्हणजे किती क्रूर असेल, कपटी किती असेल तर जवळजवळ दख्खन मधल्या अनेक राजांबरोबर ती आदिलशाहची युद्ध मोहीम झाल्या. चिकनाळे असेल किंवा खाली श्रीरंगपट्टण असेल, शिर्याचा कस्तुरी रंग या राजाला त्याने तहाला बोलावलं आणि भेटीत तहाची बोलणी करत असताना त्याला समोर हल्ला करून मारून टाकला. म्हणजे एखाद्याला विश्वासाने बोलावणं आणि त्याचा घात करून त्याचा खून करणं ही सुद्धा वृत्ती अफजल खानामध्ये होती. अफजल खान केवळ आणि केवळ युद्धामध्ये तर होता. मोठी मोठी रणांगण किती, म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं की औरंगजेब हा ज्या वेळेला दख्खनचा सुभेदार होता त्यावेळेला औरंगजेब आणि आदिलशाह यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं त्यावेळेला तो शहजादा होता. त्यावेळेला एका वेळेला त्याची कोंडी ही अफजल खानाने केली होती. तो कैदेत सापडून त्याला जिवंत मारला असता अफजल खानाने, पण आदिलशहाचा त्यावेळेचा सरदार खान महम्मद याने त्या औरंगजेबाला जीवदान दिलं. त्याचा राग अफजल खानाला एवढा आला
की अफजल खानाने बड्या बेगमेला सांगून हाच सेनापती असलेला खान महम्मद हा विजापुरात सीमा रेषेवरनं आतमध्ये येत असताना सपासप तलवारी उचलून ऐन विजापूरच्या वेशीवरती या खान महम्मदाच्या सेनापतीची, खान महम्मद सेनापती होता, त्याची कत्तल करण्यात. पण तो धर्मांध किती होता, त्याने हिंदूंची किती देवळं तोडली याची गणती नाही. आता मी हिंदूंची देवळं तोडली जातात, किंबहुना हिंदूंच्या देवळांवर, हिंदूंच्या संपत्तीवर, हिंदूंच्या मंदिराच्या जमिनीवर या मुस्लिम धर्माचा डोळा का असतोय मला त्याही वेळेला होता, आणि मला आज दुर्दैवाने सांगायला लागतं की आजही आहे. म्हणजे जे काही वक्तचं चाललेलं आहे ते तुम्ही सगळं वाचता रोज. त्यामुळे कुठल्याही जमिनीवरती बोट दाखवल्यानंतर ती आमची असं इतकं यांना वाटावं, आणि ते तेव्हापासून नाही. फक्त एवढंच आहे की शिवाजी महाराजांनी त्याच्या विरोधामध्ये स्वतःचा असा एक पराक्रम सिद्ध केला, हिंदूंना एक आवाज दिला, प्रतिष्ठा दिली. आपल्याला काय करायचंय आपण ठरवायचं. फक्त मला हे का सांगायचंय, कारण हे आपण का पुनरुच्चारण करतो आहोत. हा इतिहास समजावून घेताना त्या इतिहासापासून जर आपण बोध करून घेणार असो, त्या इतिहासाचा शोध घेतल्यानंतर आपल्यावर काही आपण विचार करणार असो, आपण कृत्य करणार असो, ते आपल्याला काही बळ देणार असेल, किंवा नाहीतर मग आपल्यातलं आपण नुसतं ऐकणार आहोत, पाहणार आहोत, आणि आपण काहीही न करता शंड बसणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला विचारायचा. थोडक्यात मला सांगायचं का, या अफजलपूरला मशिदींवर, दर्ग्यांवर शिलालेख आहेत, ते अफजल खानाचे आहेत. त्याची जर भाषा बघितली तर त्याच्यातले काही शब्द सांगतो. तो गौरवाने स्वतःबद्दल लिहिताना तो स्वतःला काय काय म्हणतो, तर तो म्हणतो बुत शिकन, कफ्र शिकन, कातिरे मृदान. आता हे सगळे फारसी शब्द आहेत. थोडक्यात अर्थ सांगतो तुम्हाला. काफर, काफर म्हणजे जे इस्लाम मानत नाहीत ते सगळे काफर. आता ही व्याख्या ही थेट इस्लाम धर्मामध्येच सांगितली, त्याच्यामुळे त्याचा काही अर्थ लावायची गरज नाही. जे इस्लामी नाहीत, जे त्यांचा पवित्र ग्रंथ असलेला कुराण याला मानत नाहीत, ते सगळेच्या सगळे काफर, मग ते कुठल्याही जाती जमातीचे. इथे अभिप्रेत अर्थ हिंदू आहेत. त्यामुळे काफरे मरता म्हणजे कफ्र शिकन म्हणजे काफरांना नष्ट करणार, म्हणजे हिंदूंना नष्ट करणार. बुत शिकन, बुत शिकन बुत म्हणजे मूर्ती, मूर्ती भंजक. तर आज अख्ख्या भारतात जेवढी मंदिर आहेत ती 20% उरलेली आहेत. 80% मंदिर या देशातून नाहीशी झाली. कारण हा देश जवळजवळ 350 वर्ष इस्लामी आक्रमकांच्या, सत्ताधीशांच्या खाली होता, आणि त्यांनी हे सगळं केलं. अफजल खानाने सुद्धा केलं. अफजल खानाने चिक्कार मंदिरं फोडली. आता त्याचं प्रामुख्याने 2 सांगितलं जातं, ते म्हणजे पंढरपूर आणि तुळजापूर. या दोन्ही मंदिरांना त्यांनी तोशीस केली, त्या दोन्ही मंदिरांचा विध्वंस केला, अपमान केला. ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील ती त्याच वेळेला झाली की त्याने थोडी आधी केली आहे, याच्याबाबत आपण अजून करेक्ट आपल्याला पुरावा मिळाला नाही. पण एवढं नक्की की या दोन्ही मंदिरांचा अपमान, ते विध्वंस, तुळजापूरच्या मूर्तीचं भंजन, हे सगळं अफजल खानाने केलं. अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या कुलदेवता म्हणजे शिखर शिंगणापूर याच्यावर हल्ला चढवला. अफजल खानाने वाईवर हल्ला चढवला. अफजल खानाने अनेक मंदिरं फोडली. अफजल खान येतोय म्हटल्यानंतर लोक वसुली देत, घावरत, हत्यार ठेवत. ही अफजल खानाची दहशत होती, आणि या सगळ्या गोष्टीमुळे अफजल खानाची नेमणूक बड्या बेगमेने शिवाजी महाराजांवर केली. अफजल खान वाईला आला. आता वाई हा मुलूक तो तिकडे 1649 पासून तो तिकडे सुभेदार होता. आता हा 6 वर्ष वाईचा सुभेदार होता, म्हणजे तिकडचा चप्पा चप्पा त्याला माहित होता. हे जावळी त्याला नवीन नव्हतं, हा प्रतापगड आणि हे सगळं जंगल त्याला नवीन नव्हतं. हा सगळा मुलूक, तळकोकण सुद्धा त्याला माहित होतं. म्हणजे अफजल खानाचा भौगोलिक अभ्यास मुलखाचा होता. अफजल खान वाईमध्ये येऊन थांबला. साधारणपणे मार्च-एप्रिलच्या दरम्यान तो आला. हे मी सांगतो, हे 1659. आणि शिवाजी महाराज जुलैमध्ये राजगडावरून
प्रतापगडावर गेले. आता हा प्रतापगड हा ज्या वेळेला जावळी घेतली त्यावेळेला तिकडे बोरत्या डोंगर होता. या बोरत्या डोंगरवरती म्हणजे 1656 साली जावळी घेतली त्यावेळेला हा बोरत्या डोंगर ताब्यात आला. या बोरत्या डोंगरावर मोरोपंत पिंगळ्यांना शिवाजी महाराजांनी सांगून एक चांगला किल्ला बांधा असं सांगितलं आणि तो किल्ला बांधला गेला. 2 वर्षाचा किल्ला बांधला गेलात कधी महाबळेश्वरला प्रतापगडला आणि प्रतापगड बघितला तर तुमच्या लक्षात येणार नाही की फक्त 2 वर्षाचा किल्ला बांधलाय. म्हणजे किती, एका बाजूला तळकोकणातल्या स्वाऱ्या आहेत, एका बाजूला सैन्य चालू आहे आणि एका बाजूला प्रशासकीय काम आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची प्रशासकीय आणि सेनेची बाजू युद्धशास्त्र या दोघांचा अभ्यास आपल्याला लगेच कळतो की अफजल खान ज्यावेळेला वाईला आला त्यावेळेला वाईवरनं अफजल खानाने आपला वकील हेजिब असं नाव आहे तर वकील नेमला. आता हा वकील कोण आहे तर हा वकील वाई परगड्याचा हवालदार आहे. त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आता ह्या कृष्णाजी भास्कर हा वाई परगण्याचा आदिलशहाचा त्यावेळेचा हवालदार आहे. त्याला हेजिब म्हणून नेमला आणि तो ऑक्टोबरच्या सुमारास वाईवरून प्रतापगडावर शिवाजी महाराजांना भेटायला आला. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की अफजल खान ज्या वेळेला आला त्यावेळेला तो असा तयारीने आला होता. म्हणजे विजापुरामधनं तो निघाला त्यावेळेला त्याच्याकडे जवळजवळ 10-12 हजार घोडेस्वार होते, जवळजवळ 500 हत्ती होते, 401 उंट होते. संपत्ती किंवा खजिना किती होता तर तो जवळजवळ 3 वर्ष पुरेल इतका पैसा होता. आणि हा ज्यावेळेला निघाला त्यावेळेला विजापुरामध्ये त्याचा गुरु होता मौलवी, त्याला जाऊन भेटला. त्याने थेट त्याला सांगितलं की तुझा मृत्यू अटळ आहे या युद्धात. भय, माणूस आत्मविश्वासी असेल तरी सुद्धा त्याचं भय होतं आणि त्या भयाचं आपल्याला उत्तम उदाहरण काय दिसतं की अफजल खान ज्यावेळेला तिकडून निघून अफजलपूरला आला त्यावेळेला महाराजांच्या म्हणजे स्वराज्यावर चालून येण्यापूर्वी तो आपल्या जनानखान्याबरोबर म्हणजे स्त्रियांबरोबर बेगमांबरोबर ती काही दिवस राहिला आणि त्याच्या 63 बेगमांच्या सगळ्यांना त्याने तिकडून वाईकडे निघण्यापूर्वी या 63 बेगमांच्या बरोबर ती सहवास घेतल्यानंतर त्या सगळ्यांच्या स्वतःच्या हाताने कत्तल केली. आपल्या बायकांना 63 बायकांना त्यांनी मारून टाकलं. त्यांच्या थडगी आजही अफजलपूर मध्ये आहेत. इतका क्रूर. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा फाजल खान होता, अंकुश खान होता, अनेक मराठी सरदार सुद्धा होते, नाईक होते, पांढरे होते, घोरपडे होते. या सगळ्या लोकांचं मोठे मोठे सरदार होते सगळे आणि सगळ्यांचे अनुभव होते. अशा सगळ्या प्रतापराव मोरे होते आणि या सगळ्यांना घेऊन म्हणजे शिवाजी महाराजांचे शहाजीराजांचे जेवढे हाडवैरी होते ते सगळे अफजल खानाच्या सैन्यात होते. इतकंच नाही तर अफजल खान निघाला त्यावेळेला सगळ्या मावळ मुलकातल्या देशमुखांना फरमान आलेली होती आदिलशहाची की सगळेजण अफजल खानाला सामील व्हा. असंच एक फरमान कान्होजी जेद्यांना आलं. आता कान्होजी जेदे कारीचे हे शहाजीराजांचे विश्वासू सरदार, त्यांना बेलरोटीची शपथ देऊन पाठवलं होतं शिवाजी महाराजांकडे. हे कान्होजी आपल्या 5 मुलांना घेऊन सर्जेराव बाजी वगैरे अशा सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले, फरमान दाखवलं. महाराज म्हणाले की तुमचं पिढ्यानपिढ्याचं वतन आहे, तुमच्या बाजूचे उतरावळीचे जे देशमुख आहेत वतनदार खोपडे, केदारजी खोपडे ते पण सामील झालेले आहेत, तुम्ही पण सामील व्हा, वतन महत्वाचं आहे. कान्होजी जेदेंसारखा अत्यंत बुजुर्ग वडीलधारा माणूस अख्ख्या मावळ मुलखामध्ये ज्याचा दबदबा आहे असा अत्यंत पराक्रमी आदिलशहाचा आणि शहाजीराजांचा विश्वासू असलेला वतनदार सुभेदार सरदार गहिवरला. त्याने बाजूचा पाण्याचा कलश घेतला आणि शिवाजी महाराजांच्या पायावरती पाणी सोडून सांगितलं, वतनावर पाणी सोडलं राजे. मी आणि माझी मुलं सगळीच्या सगळी तुमच्यासारखी खस्त हो म्हणजे मेलो तरी बेहतर. पहा, पिढ्यानपिढ्याचं वतन सोडण्याची वृत्ती ही मराठ्यांमध्ये कुठून निर्माण झाली? शिवाजी महाराजांनी काय असं केलं? आपण कसं असतं ना, आपण आपलं घर, आपला पैसा, आपली नोकरी, आपलं कुटुंब हे आपण सगळ्यात पहिल्या ठिकाणी मांडतो, देशाचा विचार नंतर करतो.
हे ते उदाहरण आहे की स्वराज्यासाठी मराठे पारंपरिक स्वतःच्या उत्पन्नाच्या वरती पाणी सोडत होते, महाराजांच्यासाठी जीव वाळून टाकत होते. हे उदाहरण केवळ आपल्याला पुस्तकात वाचायचं नाहीये. कधीतरी अशी वेळ येते की ज्यावेळेला तुमच्यासाठी राष्ट्र महत्वाचं होतं, समाज महत्वाचा होतो, आणि त्यावेळेला तो वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे तुम्हाला विचार करायला लावतो. हा याच्यातून, या अध्यायातून आपल्याला शिकवण घ्यायची. शिवाजी महाराजांच्या वर येणारा अफजल खान हा वाईला होता. तिकड कृष्णाजी भास्कर आला. कृष्णाजी भास्कर बोलायला लागला. शिवाजी महाराजांनी पत्र दाखवलं. आता हे पत्र शिवभारतामध्ये आलेलं आहे. ते पत्र आपल्याला सापडलेलं नाहीये, पण या पत्रातला सगळा मसुदा शिवभारत ग्रंथामध्ये आलेला आहे. की अफजल खान असं म्हणतो की तू म्हणजे शिवाजी महाराज बळजबरीने आदिलशहाला निजामशहाचा जो मुलूक मिळालेला होता तो तू काबीज केलायस. तू सगळेच्या सगळे दळकट किल्ले घेतलेले आहेस, आदिलशहाचे राजा बनवतोयस. तू इथल्या देशमुखांना फितवलेला आहेस. तू कल्याण भिवंडी ताब्यात घेतलीस. तिथल्या मौलवींना तिथल्या मशिदी जमीनदोस्त केल्या. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी मशिदी जमीनदोस्त केल्या हे अफजल खान सांगतो. शिवाजी महाराजांनी मशिदी बांधल्या म्हणून मेसेज किती लोकांना आले असतील ना? विसरा. ही सगळी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची फळं आहेत. याला कुठलाही पुरावा नाही, हे मी इतिहास अभ्यासक म्हणून जबाबदारीने विधान करतो. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात एकही मशीद बांधली नाही, एकही नाही. मशिदी जमीनदोस्त केल्याची चिकार उदाहरण आहेत. त्यातलं हे एक कल्याण भिवंडीच्या इकडेच, आणि ते केवळ शिवभारतात आहे म्हणून नाही, तर फॉरेनर्स परकीयांच्या सुद्धा पत्रात आहे की कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथल्या मशिदींना नाश केल्या आणि तिथल्या मौलवींना पळवून लावलं. हे सगळं अफजल खान सांगतोय. त्याचे अपराधाचा पाडा वाचतोय. आणि हे सगळं केलेलं आहेस तू. आमच्या सगळ्या मौलवी लोकांना त्रास दिलाय आणि तू इस्लामी धर्माचं नुकसान करतोयस. त्यामुळे मी आदिलशहाच्या वतीने आलेलो आहे. त्यामुळे तू सरळ शरणागत ये, सगळ्याच्या सगळं आमच्या हवाली कर. आता हा कडक इशारा आहे. शिवाजी महाराजांनी घाबरून जायला पाहिजे होतं. हो, घाबरले दाखवायला. त्याने कृष्णाजी भास्करांना सांगितलं, घाबरलं. अफजल खान खूप मोठा आहे, तो माझ्या काकांसारखा आहे, वडिलांचे मित्र आहेत ते, आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासारख्या, त्यांनी अग्नी म्हणजे तप्त आग आहेत ते, त्यांच्यासमोर मुघलचं सैन्य सुद्धा मला काही वाटत नाही. अशा अफजल खानाबरोबर ती मी समोरच जाऊ शकत नाही. माझ्यात ते भय आहे, माझ्यात हिंमत नाहीये. त्याच्याऐवजी अफजल खानांनी स्वतः इथे प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं, माझी भेट घ्यावी, मी सगळं सुपूर्त करेन. आता हे सगळं सांगितलं कृष्णाजी भास्करांना, पण हे सगळं अफजल खानाला पटवून देण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःचा एक वकील नेमला, आणि हे खूप मोठं नाव आहे. आपल्याला लढणाऱ्या माणसाची तलवार दिसते, पराक्रम दिसतो, बाहुबली, पण आपल्याला बुद्धीचा इतिहासामध्ये कुठे वापर केलाय. त्यामुळे जेवढे रणांगणातले धीर, वीर, शूर हे राष्ट्रासाठी आवश्यक असतात, तसेच उत्तम विद्वान, बुद्धिमान, बुद्धीचा वापर करणारे असे सुद्धा लोक राष्ट्राला दिसतात. शिवाजी महाराजांनी अशा एका बुद्धिमान माणसाची नेमणूक केली. त्याचं नाव पंत गोपीनाथ. मराठ्यांच्या पत्रांमध्ये पंताजी काका असा त्यांचा उल्लेख येतो. गोपीनाथ पंत बोकी यांना अफजल खानाकडे पाठवलं. हा माणूस निष्णात हुशार, तोंडामध्ये साखर, मनामध्ये एवढूसा सुद्धा सुगावा लागणार नाही समोरच्याला, इतकं गुपित साचलेलं. समोरच्या माणसाच्या मधलं काळजातलं सगळं काढून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तसं वागवायचं, या अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारात कुशल असलेले गोपीनाथ पंत अफजल खानापर्यंत जाऊन पोहोचले आणि अफजल खानाला वेगवेगळ्या प्रकारे सांगायला लागले की तुम्ही प्रतापगडला का गेलं पाहिजे,
तर तुम्ही जावळीपर्यंत का गेलं पाहिजे? कारण त्या सगळ्या प्रदेशामध्ये जे रणनाट्य घडलेलं आहे ते अधिक महत्वाचं आहे. काय झालं? अफजल खान पलीकडे वाईल आहे, त्या वाईवरून चढायला सुरुवात करायची. मग तिकडून आल्यानंतर तुम्हाला पाचगणीच्या पर्यंत यायला लागेल. पाचगणीचा घालून रडतोंडीचा समोर महाबळेश्वरचा डोंगर चढायचा, त्याच्यानंतर समोर रडतोंडीचा घाट, त्या बाजूला हातलोटा घाट, या बाजूला जर म्हणजे कोकणाच्या बाजूने आलं तर आंबेनळीचा घाट. सगळ्या बाजूला दुर्गम आहे. आणि अशा अत्यंत दुर्गम ठिकाणी अफजल खानाचं एवढा मोठं सैन्य, 20-22 हजाराचं सैन्य, लोक एवढे चढणार कसे? हे सगळं युद्धशास्त्रातलं पहिलं लक्षण आहे की अफजल खानाच्या सैन्याचे तुकडे करायचे, त्याची ताकद, सैनिकी ताकद कमी करायची. बरं, दुसऱ्या बाजूला त्याला स्वतःला हा प्रदेश माहित होता. अशा प्रदेशात एवढं मोठं सैन्य घेऊन आपण जाऊ शकत नाही याची त्याला खात्री होती. असं असताना सुद्धा केवळ सैन्य नाही म्हणून मी मागे हटलो तर तोही पुन्हा स्वतःच्या इब्रतीचा प्रश्न होणार. अशा अनेक प्रकारचं दडपण अफजल खानाला होतं. या सगळ्यातून भेटीसाठी म्हणून विश्वासार्हता, खरंच शिवाजी महाराज विश्वास पात्र आहेत का, त्यांच्याकडून काही दगाफटका नाही ना, हे त्याने गोपीनाथ पंत वकिलांना विचारलं. गोपीनाथ पंत वकिलांनी विश्वास दिला. ब्लँक, ज्याला असं म्हणतो ना की ब्लँक परमिट, तुम्ही या, तुम्हाला काही होणार नाही. हे सगळं देताना गोपीनाथ पंत वकिलांची नजर अफजल खानाच्या सगळ्या समुदायावर होती. त्याच्या सैन्यात कोण कोण आहेत, कोण कोण काय काय, किती लोकांना व्हायचं, किती लोकांना जावळी माहितीये, किती लोकांना प्रतापगड माहितीये, कुठलं सैन्य आहे, त्या सैन्याची ताकद काय आहे, त्यांच्याकडे शस्त्र काय आहेत, त्यांच्या मनात काय आहे. आणि हे सगळं गोपीनाथ पंत वकिलांनी तिथल्या वास्तव्यात खोदून खोदून काढलं आणि आले आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, खान कसाही खान येईल, पण खान तुम्हाला मारायला येतो, तो तुम्हाला अडकवायला, कैद करायला, जिंकायला येत नाहीये, त्याच्या मनात तुम्हाला मारणं हेच. हे गोपीनाथ पंत वकिलांनी शिवाजी महाराजांना सांगितलं. शिवाजी महाराजांनी सांगितलं की पंत एकच करा, अफजल खानाला प्रतापगडापर्यंत काही करू आणा. त्याच्यानंतर जवळजवळ या दोघांच्या, म्हणजे कृष्णाजी भास्कर आणि पंताजी, या दोन्ही वकिलांच्या अशा पलीकडे जवळजवळ 2 महिने भेटी चालल्या होत्या. शेवटी अफजल खान तयार झाला. नोव्हेंबर महिना, त्याच्यातलं युद्ध आहे, ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालं. जवळजवळ महिन्याभरानंतर औरंगजेब तयार झाला आणि औरंगजेब वाईला त्याने त्याचं अर्ध सैन्य ठेवलं, खजिना ठेवला आणि उरलेला घेऊन तो पुढे आला. आता पुढे येऊन तो जावळीपर्यंत, म्हणजे चढत खूप कठीण होता, घाट सगळे चढायचे होते आणि त्यावेळेचे घाट तो चढत गेला, वरती आला, महाबळेश्वरापाशी पोहोचला. महाबळेश्वरच्या तिकडे सुद्धा त्यांनी थोडंसं सैन्य ठेवलं. पुढे रणतंडीचा घाट होता, त्या रणतंडीच्या घाटात ठेवलं. खाली आला, पारघाटाच्या इकडे थोडं ठेवलं. असं करत करत तो जावळीत गेला. तर जावळीत ज्यावेळेला गेला त्यावेळेला आठवडा 1.5 आठवडा तो जावळीत होता. त्याची सगळी जावळीत असलेली फौज जी आहे ती सुस्त पडली, कारण त्याला असं वाटत होतं की जावळीला शिवाजी महाराज भेटायला येतील. पण गोपीनाथ पंतांनी सांगितलं की जावळीला येऊन काय उपयोग नाही, शिवाजी महाराज जावळीला पण येणार नाही. ते इतके घाबरलेले आहेत की तुम्हालाच यायला लागेल प्रतापगडावर. शेवटी अफजल खान म्हणला मी किल्ल्यावर येणार नाही. मग ठीक आहे, किल्ल्याच्या खाली भेटूया. शेवटी कलम ठरली. भेटीचा दिवस मुकरर झाला 10 नोव्हेंबर 1659. वेळ दुपारची साधारण 4. म्हणजे बाजी पासलकर वगैरे त्यांची सगळी मंडळी, नेतोजी पालकर एका बाजूला मोरोपंत पिंगळे, दुसऱ्या बाजूला तिकडे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशी माणसं, बांधलांची फौज, जवळजवळ 6 ठिकाणी. आणि प्रतापगडाच्या खाली एक जनीचं टेप नावाची एक फ्लॅट, छोटीशी अशी मैदानी जागा होती. आता जिथे आपल्याला वादग्रस्त जागा म्हणून जिथे सगळं पॅक आहे, जिथे अफजल खानाची समाधी बांधलेली, ती जागा म्हणजे जनीचं टेप. त्या ठिकाणी एक चौथरा महाराजांनी उभारला आणि तिकडे तंबू उभारला, शामियाना उभारला. तिथे भेट घ्यायची ठरली. अफजल खान जावळीवरून निघाला. विचार करा,
12,000 घोडेस्वारांबरोबर निघाला होता. ज्या वेळेला तो रडतोंडीचा जावळीतून निघाला आणि तो ज्यावेळेला प्रतापगडाच्या दिशेने यायला सुरुवात झाला त्यावेळेला त्याच्याबरोबर सैन्य फक्त 1,500 होतं. किती घेऊन निघाला होता आणि आता कुठपर्यंत यायचं. वेगवेगळ्या ठिकाणी गोपीनाथ पंत बोकीलांच्या बुद्धिमत्तेने त्याच्या सैन्याचे कसे तुकडे करण्यात आले आणि हे प्लॅनिंग आहे की ते कुठे कुठे थांबले आणि त्या प्रत्येकावरती कोण कोण आक्रमण करणार. महाराजांनी त्यानुसार आपल्या सगळ्या बाजूला वेगवेगळ्या तुकड्या ठेवलेल्या होत्या. अफजल खान आता शर्ती ठरल्या होत्या, दोन्ही बाजूला 10-10 अंगरक्षक असणार आहेत. सशस्त्र भेट होती. त्यामुळे डोक्यातनं हे काढून टाका की शिवाजी महाराजांकडे कुठलं हत्यार वगैरे काही नव्हतं, लपवलं होतं वगैरे काही नाही. कलम आहे, सशस्त्र भेट आहे. दोघांच्याही कडे तलवारी कट्यारी सगळे. अफजल खान शिवाजी महाराजांनी वाघनख घातली होती, हा नंतरचे पुरावे आहेत. मूळ ग्रंथांमध्ये किंवा मूळ कागदपत्रांमध्ये वाघनख येत नाही. बिछव्याने हल्ला केला, तलवारीने मारलं असे उल्लेख मात्र आहेत आणि ते शक्य आहे कारण या दोन्ही गोष्टी अंगावरती दिसण्यासारख्या ठेवल्या. मान्य आहे कारण ते सशस्त्रच भेट आहे. दोघांचे 10-10 अंगरक्षक समोर उभे, ते पलीकडे, दोघांचे वकील आहेत. मनामध्ये अनेक विचार होते. जिजाऊ साहेबांनी ज्यावेळेला ते निघाले त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं की या अफजल खानाने तुझ्या वडिलांचा अपमान केलेला आहे, तुझ्या वडील भावाला मारलेला आहे, याने आपल्या कुलदेवतेचा अपमान केलेला आहे, तुळजा भवानीचा, महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान केलाय, याने हिंदू धर्माला भटका लावलेला आहे, याने अनेकांची धर्मांतरण केलेलं आहे. या सगळ्याचा सूड तुला घ्यायचा आहे. महाराज प्रतापगडावर उतरले. त्यांच्या बरोबर ती 10 सरदारकडे अंगरक्षक होते. जीवा महाला नावाचा त्यांचा अत्यंत निष्णात असा. आणि एक लक्षात घ्या, आता हा जीवा महाल हा न्हावी आहे. मला एक मुद्दाम सांगायचंय की शिवाजी महाराजांच्या बरोबर जे अनेक अंगरक्षक होते ना त्यांची नावं बघितली तुम्हाला कळेल की अत्यंत सामान्य माणसे ती, साधी सुधी माणसं आहेत. पण पराक्रम काय आहे की प्रसंगी राजावर येणारा घाव स्वतःवर घेणारे आहेत. संभाजी कावजी कोंढाळकर. आता हे सगळे जण हे उभे राहिलेत. पलीकडे अफजल खानाच्या मध्ये सुद्धा दुर्दैव आहे, अफजल खानाच्या 10 अंगरक्षकांमध्ये मराठी सुद्धा आहेत. हे सगळे जण आहेत. सय्यद बंदे शाह नावाचा त्याचा अत्यंत विश्वासू असा सरदार अंगरक्षक आहे. दोघांचे वकील आहेत. अफजल खानाच्या शामियानामध्ये अफजल खानाने ते शामियानाचं वैभव बघितल्यानंतर तो स्तंभित झाला. त्याच्यानंतर शिवाजी महाराज ज्यावेळेला आले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी विचारलं आतमध्ये कोण कोण आहे. मग आतमधल्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं, फक्त वकील ठेवण्यात आले आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी भेट घेतली. भेट साधी भेट आहे, समोरासमोर भेट आहे. भेटीमध्ये त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं कारण ती पद्धत आहे. आलिंगन देताना अफजल खानाने पटकन, तो 6.5 फूट आणि शिवाजी महाराज जेमतेम 5-6-7, त्यामुळे ते जवळजवळ त्याच्या छातीपर्यंत एवढीच उंची होती त्यांची. त्यामुळे त्यांनी ज्यावेळेला मिठी घेतली त्यावेळेला त्यांना दाबलं, त्यांचं मस्तक एकदम त्याच्या काखेमध्ये धरून दाबलं आणि त्यामुळे काही सेकंद त्यांना मूर्छा आली, बिरबिरले, इतकं जोराने डोकं दाबलं. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी कट्यारीचा वार केला. म्हणजे जे अपेक्षित होतं शिवाजी महाराजांना हे असंच घडलं होतं. कारण हे गोपीनाथ पंत बोकीलांनी आधीच सांगितलं होतं की अफजल खान तुम्हाला मारणारच, स्वतःच्या हाताने मारणार. त्यामुळे राजे सावध होते. क्षणार्धात पुढचा एकही क्षण विचार करता त्यांनी बिछवा काढला, अफजल खानाच्या पोटात कोसळला, वरणी तलवारीचा घाव घातला, त्याला जखमी केला, त्याच्या कोठ्यात त्याला आतडी त्याची बाहेर आली. राक्षसाला फाडायचं कसं, म्हणजे नरसिंहाने हिरण्यकश्यपू कसा फाडला असेल. आपल्याकडे एकनाथांचं फार सुंदर काव्य आहे की त्यावेळेच्या सगळ्या मुस्लिम लोकांनी अख्ख्या हिंदू धर्माला वेठीस धरलं होतं. अशा कालखंडात ज्यावेळेला स्त्रियांचं रक्षण नव्हतं, कुठल्या गरीबाचा वादी नव्हता, धर्माचा कोणी वाढलेला नव्हता, अशा वेळेला एकनाथांनी त्यावेळेला काव्य रचलं होतं की बया दारुगड महाराष्ट्र भवानीला ते म्हणत होते. त्याच्यातलं वाक्य आहे
की पूर्वी हिरण्यकश्यपू फाडीला, प्रल्हाद दिवटा रक्षीला, डोळे मिटून काय बसलीस बये दार उघड. जवळजवळ इतक्या वर्षांनी आज महाराष्ट्र भवानीने, त्या तुळजाभवानीने दार उघडलं होतं आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या हातातून पराक्रमाने एका नराधमाचा, एका धर्मांध अशा यवनाचा, राक्षसाचा त्या प्रतापगडच्या पायथ्याशी कोथळा काढला. अफझल खान जखमी झाला, पडला. तेवढ्या इतक्यातच ते आतमध्ये काहीतरी गडबड झाली म्हणून तो सय्यद बंद धावत सुटला. त्याच्या बाजूला असलेले कृष्णाजी भास्कर तर अचानक झाले. त्यांनी शिवाजी महाराजांवरती हल्ला केला. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की ब्राह्मणावरती हात चालवत नाही आम्ही, तरी सुद्धा त्यांनी तलवार केला. म्हणून शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करांवर सुद्धा हल्ला केला. या सगळ्या याच्यामध्ये सय्यद बंदाने ज्यावेळेला महाराजांवर हल्ला करायला म्हणून दांडपट्टा केला, त्यावेळेला त्याचा हात वरच्यावरती उडाला, कारण त्याच्या हाताच्या वरनं दांडपट्टा गेला तो जीवा महालाचा. आपल्याकडे जी म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाला या साध्या मुलाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं. तात्काळ शिवाजी महाराज बाहेर आले. बाहेर आले मात्र सगळ्या लोकांनी पलीकडे, म्हणजे इकडे आणि तिकडे दोन्हीकडे लोक उभे होते. जवळजवळ 100 लोक उभे होते. पटापट सगळ्यांच्या मध्ये रणकंदन चालू झालं. महाराज मागे न बघता लगेच सुसाट धावत सुटले प्रतापगडावरती. पाठीमागे अफझल खान येतोय. तो पालखी होती, त्या पालखीमध्ये भोयांना खुणावतो आहे की मी जखमी झालो म्हणून, आणि त्याने पालखीमध्ये स्वतःच शरीर टाकलं, रक्ताळलेला तो. ते बघितलं मात्र, आणि शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी संभाजी कावजी हा धावत सुटला आणि त्याने त्या अफझल खानाचं असं मस्तक धरलं आणि स्वतःच्या तलवारीने ते मस्तकच धरलं. अफझल खान गतप्राण झाला. ते मस्तक घेऊन संभाजी कावजी घोड्यावर धावत सुटला महाराजांच्या मागे. हे सगळे पळत सुटले. बाकीचे सगळे लढायला लागले. ते मागचे खाली जे होते 50 लोक ते वरती चढले. त्यांनी मारकाट चालू केली. बघता बघता पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये तिकडे होत्याचं नव्हतं झालं होतं. अफझल खानाचं कोणीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. आता हे होईपर्यंत महाराज गडावर पोहोचले. लगेच तिकडनं करणे, तोफा वगैरे गरजा लागल्या. सगळ्या जंगलात कळलं आणि त्याच्या पुढच्या 2 तासामध्ये हे प्रतापगडचं युद्ध, मगाशी मी सांगितलं होतं तिकडे ते रणतंडीच्या घाटात, पार घाटामध्ये जी माणसं होती त्यांच्यावरती त्याच्या बाजूच्या हल्ला चढवला. किनेश्वराला, म्हणजे आंबेजरीकडनं आपण पोलादपूर मार्गाने वरती जातो, तिकडे वर येतो तिथे किनेश्वरापाशी तिकडे मोरोपंत पिंगळे थांबलेले होते. त्यांचं सैन्य जे होतं त्या सगळ्यांना, म्हणजे कोकणाच्या दिशेने अफझल खानाचं सैन्य पळू शकत नव्हतं, त्यांना तिकडे अडवण्यात आलं. खाली इकडून नंतर मोरोपंत आणि नेताजी पालकर हे पूर्णपणे एक त्यांचं सैन्य जावळीत पोहोचलं. जावळीमध्ये जी लोक उरलेली होती त्यांना कापून काढलं, पुढे गेले. हे सगळं रणकंदन 2-2.5 तास चालू होतं. रात्रीचे 7-7:30ला महाराजांचं सैन्य वाईच्या तळावर पोहोचलेलं होतं. पहा, अख्खा महाबळेश्वराच्या डोंगरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अफझल खानाचं, आदिलशाचं जेवढं सैन्य होतं ते कापल्यानंतर, आणि सगळे अंधार पडला होता, काही कळत नव्हतं, काही दिसत नव्हतं, अचानक हल्ला झाला होता. सगळे आरामात राहिले होते. अफझल खान शिवाजी महाराजांना मारणार याची पूर्ण आत्मविश्वास होता. असं असताना ती फौज गाफील होती. अशा गाफील फौजेवरती अरण्यामध्ये लपलेल्या सगळ्या मराठ्यांनी, तुकड्यांनी त्या सगळ्यांवर हल्ला चढवला. अफझल खानाला मारलं. प्रतापगडाचं युद्ध जिंकलं. एक महत्वाचा टप्पा इथे संपतो. वाई संध्याकाळी अफझल खानाची वाईवरचा सगळा तळ रिकामा झाला होता. सगळा खजिना शिवाजी महाराजांना मिळाला होता. हत्ती मिळाले होते, अजून शस्त्रास्त्र मिळाली होती, प्रचंड साहित्य मिळालं होतं, तंबू रावट्या मिळाल्या होत्या, सगळं मिळालं होतं. आता खरं तर आनंदोत्सव करायला पाहिजे होता. तात्काळ शिवाजी महाराजांनी ताबडतोब त्याच्या पुढे नेताजी पालकरच्या फौजा आणि शिवाजी महाराज सगळं सैन्य लगेच खाली उतरून पुढे विजापूर पर्यंत चाललं गेलं. पुढच्या 19 दिवसांमध्ये वाईपासून ते विजापूरच्या लक्ष्मेश्वरापर्यंतचा सगळा मुलूक हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. कोल्हापूरला गेले, पन्हाळा जिंकून घेतला. तुम्ही विजयोत्सवाच्या आनंदामध्ये जर राहिला तर शत्रू हा तुमचा डाव साधू शकतो. शत्रू गाफील आहे, विजय मिळवला आहे, तो थोडासा जरी घाबरला असेल
तात्काळ दुसरे हल्ले चढवा, तो जिंकला जाईल. अशा पद्धतीचं नवीन रणनीतीचं एक मोठं दालन शिवाजी महाराजांनी केलं. पण प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातल्या या एका गोष्टीतनं आपल्याला काय करायचंय? तुम्ही म्हणाल झालं शिवाजी महाराज येऊन गेले, प्रतापगडचा रण संपला, तो अफजल खान तिकडे फाडला. अहो परवापर्यंत अफजल खानाची समाधी ही संगमरवराने सोन्याने मढलेली होती. मी डोळ्याने बघितलेली आहे स्वतः. एक 23-24 वर्षाचा ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्या अफजल खानाची समाधी मोठा दर्गा होता संगमरवरी, त्याला वैभव संपन्न होतं. त्याच्यावर सोन्याची चादर होती, वरती सोन्याची मंडपी होती. शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या समाधीवर सुद्धा सोनं नाहीये, पण अफजल खानाच्या समाधीला सोन्याचे मुलाम होते. वैभव संपन्न होतं. कुठे, का, कसं? कारण जिथे जिथे तुम्हाला किल्ले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मुस्लिम वस्ती दिसेल. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर इस्लामचा तिरस्कार केला, इस्लामी लोकांवरती आक्रमण केलं. कसं होतं? तुम्ही स्वतःहून नाहीये. माझा धर्म मला सांगतो की सगळ्यांचा मान करा, सगळ्यांचा सन्मान करा, सगळ्यांचं चांगलं करा. पण तुम्ही उद्या जर माझ्यावरती जर आक्रमण केलं तर मी ते सहन करीन हे नाही. तुम्ही मला भाग करताय. तुम्ही माझी मंदिरं तोडलीत, मशिदी बांधल्यात, चर्च बांधले, तर मी ते तोडेल आणि पुन्हा माझं तेच मंदिर बांधेल. शिवाजी महाराजांनी अशा 3-4 मंदिरं तर नक्की बांधले. खाली शोणाचलपती, तिरुमल्लवल्लई, आपल्या सप्तकोटेश्वर गोव्यामध्ये, नॉर्वे येथे, ही सगळी ही इतर धर्मीयांनी आपली मंदिरं तोडून जे बांधलं होतं ते बांधकाम शिवाजी महाराजांनी तोडलं आणि आपलं मंदिर बांधलं. का केलं? मी होऊन नाही करायचं, मला नाही करायचं, माझा धर्म शिकवत नाही. सगळ्यांना रक्षण केलं पाहिजे, वसुधैव कुटुंबकम. पण तुम्ही तसं मानत नाही. तुम्ही माझ्या मंदिराला हात घातला, मी ती मंदिरं पुन्हा बांधेल. तुम्ही माझ्या लोकांना धर्मांधतेने बाटवलं, मी पुन्हा त्यांना धर्मात आणेल. बाजाजी नाईक निंबाळकर, नेताजी पालकर यांना त्यावेळेला त्यांनी परत हिंदू धर्मात घेतलं. का? धर्मो रक्षति धर्मा. ज्या दिवशी तुम्ही धर्म विसरता त्यावेळेला तुमच्या धर्माचं रक्षण होत नाही. पण धर्माचं जर रक्षण केलं तर धर्मही तुमचं रक्षण करतो, हे महत्वाचं. शिवाजी महाराजांनी हे केलं. शिवाजी महाराजांनी एवढंच नाही केलं, शिवाजी महाराजांनी भाषा, तुम्ही फारसी भाषा केलीत आमची. शिवाजी महाराजांनी पुन्हा मराठी भाषेचं राजव्यवहार कोश निर्माण केला. त्यावेळेला पहिली मराठीतली शब्दांची डिक्शनरी निर्माण केली. आपल्याला माहिती असलं पाहिजे. एवढंच नाही, शिवाजी महाराजांनी हे सगळं दिलंय आपल्याला. काय आज काय प्रयोजन आहे? तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी महाराज हे कसे सर्वधर्म समभाव होते, सेक्युलर ही कॉन्सेप्टच इंग्रजांनी आणली. त्याचा शिवाजी महाराजांची काही संबंध नाही. पण हे सगळे जे करतायत ना, हे सगळे वेगवेगळे नॅरेटिव्ह तुमच्या मनामध्ये संशय निर्माण करायला लागतात आणि तो तुम्ही मनातनं काढून टाकला पाहिजे. एक लक्षात ठेवून घ्या, या देशातले सगळेच्या सगळे लोक त्याच वेळेला सुरक्षित राहतील. आपापले धर्म, आपापले जाती पाती, सगळे व्यवसाय सगळे सुरक्षित राहतील ज्या वेळेला हिंदू सुरक्षित राहील. कारण तोच धर्म फक्त सगळ्या लोकांचं कल्याण करा असं शिकवतो. बाकीचे सरळ सोट सांगतात की फक्त एकच धर्म आपला ठेवा, बाकीच्या सगळ्यांना काढून टाका. हे मी केवळ आणि केवळ आपल्याला आपल्या अवतीभोवतीची आव्हानं काय सांगतात आणि का शिवचरित्राचं पुरस्करण करायचं, का शिवप्रताप दिन करायचं निर्माण, का अफजल खान वधाच्या आठवणी करायचा, का शिवाजी महाराजांनी जे जे केलं ते पुन्हा पुन्हा आठवायचं, यासाठी. कारण ते आठवड्याने आपण काय करायचं आहे त्याच्या जाणीवा आपल्याला निर्माण झाल्या पाहिजेत. अवतीभोवती हल्ले चाललेले आहेत, नकळत अनेक गोष्टी होत आहेत. ज्या शिवाजी महाराजांनी त्यावेळेला संपूर्ण भारत जवळजवळ इस्लामी होत चालला होता, त्यावेळेला ते थांबवलं अख्खचाक्क. त्यावेळेला समाजाला प्रेरणा देऊन पुन्हा हिंदू धर्म रक्षण केला. त्यावेळेचा असलेला उत्तर भारतातला कविराज भूषण म्हणतो की काशी की कला जाती, मथुरा मसीद होती, घर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. म्हणजे अख्खा देशच मुस्लिम झाला असता. कदाचित तुम्ही आम्ही नसतोच हिंदू. ते त्या शिवाजी महाराजांनी ठेवलं.
आज अवतीभोवती जर बघितलं ना, पर्सेंटेज वाईजच सांगतो तर कळेल. एक आत्ता जो वक्फ बोर्डाचा कायदा विधेयक आणलंय त्याचा विरोध बघा, केवढा विरोध आहे. का तुम्हाला माहितीये, भारताच्या एकूण जमिनीपैकी आज वक्फ बोर्डाकडे जी इस्लामच्या नावावर आहे त्या लोकांच्या किती जमीन असेल? 7 लाख एकर आहे आज. अलर्ट व्हा, सतर्क व्हा, सावधान व्हा. हे लोक या कायदा येऊ नये याच्यासाठी का करतायत धडपड? कारण उद्या या 7 लाखाचे जर अजून दुप्पट तिप्पट झाले तर अख्खा भारत गेला. सावधान. आणि हे क्षणाक्षणाला सावधान झालं पाहिजे. येथून वाढीला धर्म रमा धर्म समागमे, संतोष काय बोलावा आनंदवन बोले, असं रामदास स्वामींनी म्हटलं. तो आनंदवन भुवन शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ते आनंदवन भुवन आपल्याला संविधानाने दिलेलं आहे, स्वातंत्र्याचं. इथे प्रत्येक जो माणूस आहे तो या भूमीवर मनापासून प्रेम करत असेल, तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असेल, पण तो या भारतभूमीवर प्रेम करत असेल तर मात्र त्याचा संविधानाने रक्षण केलेलं आहे, स्वातंत्र्याचं रक्षण. पण तो फक्त स्वतःच्याच धर्माचा विचार करत असेल आणि तो या धर्मासाठी ही भूमी सुद्धा नियंत्रित करणार असेल तर मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे. निवडणुकांचे दिवस चालू आहेत. महाराष्ट्राची निवडणूक आहे. कोणालाही मत द्या, सगळ्यात पहिल्यांदा मतदानाला उतरा. दुसरा मतदान करेल माझ्या एका मताने काय होईल, काही होणार नाहीये, विसरून जा. समोर असा प्रत्येकाने विचार केला ना तर गठ्ठे समोर एक गठ्ठा मतदान होईल, तुम्ही बघत राहा, नाही चालणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा 100% मतदानाचं समोर ध्येय ठेवा. प्रत्येकाने तुम्हाला अधिकार दिलाय, भारताने संविधानाने अधिकार दिलाय, तो वापरा. तुम्हाला पाहिजे ते सरकार निवडा, पण तुम्ही स्वतः मतदानाला उतरा. आणि तिथे निवडताना एवढंच लक्षात ठेवा, ज्याला निवडून देता आहात तो या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करणार आहे. तशा राष्ट्रहिताच्या काम करणाऱ्या लोकांनाच निवडून द्या. हे मी कळकळीचं यासाठी आवाहन करतो, ही जबाबदारीने आवाहन करतोय. आणि हे फक्त तुम्हाला आज शिवप्रताप दिनाच्या पूर्वसंध्येवर यासाठी सांगतोय, कारण जे शिवाजी महाराजांनी केलं ते आम्हा इतिहासकारांना फक्त लिहिण्यासाठी, पुस्तक लिहिण्यासाठी, आपली विद्वत्ता सांगण्यासाठी नाही. तुम्हाला आम्हाला संस्कार देण्यासाठी, उद्याचा भारत घडवण्यासाठी. जर आपल्याला भारत जगातला महासत्ता व्हायचं असेल, विश्वगुरुपद द्यायचं असेल, उद्या तुम्ही आम्ही या जगामध्ये सगळ्यांना मोठे करू इतकी जर आपल्याला गुरुत्व हवं असेल तर आज शिवाजी महाराजांच्या संस्कारांवर, विचारांवरच चालायला हवंय. इथे मानवाने प्रत्येक माणसाचा सन्मान केला पाहिजे, पण तो सन्मान करताना दुसऱ्या धर्माचं नुकसान होऊ नये, त्यांच्यावर अत्याचार होणार असेल असं जर मनात बाळगलं तर मात्र ते संविधान मान्य करणार नाही. मी शिवाजी महाराजांच्या या शिवप्रताप दिनाच्या पूर्वसंध्येवरती प्रतापगडाचं युद्ध सांगताना मी एवढंच सांगेन, जे समर्थ रामदास स्वामीने महाराज गेल्यानंतर संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. तुम्ही त्यातले अनेक वेळा ते वाचलं असाल. त्यातली श्लोक माहिती आहेत. शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्ष भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. या पत्रातलं शेवटचं जे आहे ना तेवढंच मला सांगायचं आहे. समर्थ रामदास स्वामी पत्राच्या शेवटी शंभूराजांना एवढंच म्हटलं, जे तुम्हा सगळ्यांना लागू पडतं. ते त्यांचे शब्द फक्त तुम्हाला सांगतोय, काय करायचंय ते तुम्ही ठरवायचंय. जगताना अवतीभवतीच्या सगळ्या आव्हानांना सामोरं ठेवून सशक्त आत्मविश्वासाने एक भारतीय म्हणून जे जे करायचंय ते करण्यासाठी सिद्ध व्हा. समर्थांचं शेवटचं वाक्य शिवाजी महाराजांचा संदेश घेऊन आले ते सांगतो, याहून करावे विशेष. शिवाजी महाराजांनी जे जे आयुष्यामध्ये केलं ते सगळं एका बाजूला इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं. ते कोणी करू शकेल असंही नाही, पण ते केलं आहे. त्याहून याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष
इथला पुरुष हा नरमादी नाहीये. पुरुष याचा अर्थ कर्तृत्व आहे. झाशीची राणी ही पुरुष आहे, तारा राणी पुरुष आहे, जिजाऊ पुरुष आहे, पुरुष आहे, कर्तृत्ववान आहे. त्यामुळे नरमादी असं घेऊ नका. जे जे म्हणून निसर्गाने दिले ते करण्यासाठी जी शक्ती दिली आहे ते कर्तृत्व म्हणजे पुरुष आहे. याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की, राजा शिवछत्रपती महाराज की, राजा शिवछत्रपती महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. धन्यवाद. शुभेच्छा.